नमस्कार श्रोते हो. आज आपण गोष्ट ऐकतोय दुर्योधनाच्या दुष्कृत्यांची. संत महात्म्यांच्या गोष्टीतून आपण चांगले कसे वागावे ते शिकतो आणि दुर्योधनाच्या गोष्टीतून आपण वाईट वागण्याने किती आणि कसे दुष्परिणाम होतात ते शिकतो. एकदा दुर्वास ऋषी हस्तिनापुरात दुर्योधनाकडे आपल्या शिष्यांसहित वास्तव्याला होते. दुर्योधनाने दुर्वासांना आपल्या घरी 4 महिने भोजन दिले. ते प्रसन्न झाले. संतांची सेवा सद्भावाने केली तरच फलद्रूप होते. दुष्ट विचाराने केली तर सफल होत नाही. दुर्वासांबरोबर 10,000 शिष्य होते. त्या सर्वांना घेऊन धर्मराजाकडे जा अशी दुर्योधनाने दुर्वासांना विनंती केली. कारण त्याला माहीत होते सूर्याने दिलेल्या अक्षय पात्रातून द्रौपदीच्या जेवणानंतर काही मिळत नसे आणि दुर्वासांना भोजन मिळाले नाही तर ते शाप देतील. या दुष्ट विचाराने दुर्योधनाचीच हानी झाली. दुर्वास ऋषी 10,000 शिष्यांना घेऊन धर्मराजांच्या अंगणात उपस्थित झाले. त्यांनी भरपेट भोजनाची मागणी केली. युधिष्ठिर म्हणाला, गंगा स्नान करून या, तोपर्यंत भोजनाची व्यवस्था होईल. घरात अन्नाचा कणही नव्हता, पण त्याला पक्का विश्वास होता की प्रभू माझे रक्षण अवश्य करतील. द्रौपदी हात जोडून द्वारकाधीशाची प्रार्थना करू लागली. कृष्ण तेथे प्रकट झाले. द्रौपदीने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. कृष्ण म्हणाले, प्रथम मला काही खायला दे. माझा नैवेद्य नाही काढलास? नाही, द्रौपदी म्हणाली, आज विसरून गेले. भगवंत म्हणाले, अक्षयपात्र दाखव, कदाचित त्यात काही असेल. द्रौपदीने अक्षयपात्र कृष्णाच्या हाती दिले. त्यांनी पाहिले तर त्यांना एक भाजीचे पान त्यात दिसले. तसे पाहिले तर अक्षयपात्रात ते भाजीचे पान कुठून येऊ शकते? परंतु भगवंताने आपल्या दिव्य शक्तीने ते पान उत्पन्न केले आणि खाल्ले. इकडे दुर्वास ऋषींना आणि त्यांच्या शिष्यांना पोटभर जेवणाचे तृप्तीचे ढेकर यायला लागले. दुर्वासांनी जाणले हे काम श्रीकृष्णाचेच आहे. नंतर ते युद्धात तुमचा विजय होईल आणि कौरवांचा विनाश होईल असा आशीर्वाद पांडवांना देऊन तिथून निघून गेले. दुसऱ्याचा सर्वनाश होईल या हेतूने केलेल्या संतसेवेचे पुण्य दुर्योधनाला मिळाले नाही, उलट स्वतःच्याच विनाशाचा शाप मिळाला. येथे मला तुकारामांचा अभंग आठवतो. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्र ही न खाती सर्पतया, विषते अमृत आघात ते हित, अकर्तव्यनीत होय त्यासी, दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्निज्वाळा. चित्ताची शुद्धी असेल तर शत्रूही मित्र होतील. त्यांना वाघही खात नाहीत आणि सर्पही नाही. या व्यक्तींसाठी विषही अमृतात परावर्तित होते. चुकीच्या गोष्टी हिताच्या होतात, संकटे उत्कर्षात परावर्तित होतात, दुःखे सुख देतात आणि अग्निसुद्धा यांना गारवा देतो. म्हणून दुसऱ्यांचे वाईट करणे सोडा, दुसऱ्यासाठी वाईट चिंतूही नये. सर्वांसाठी मन निर्मळ असावे असे तुकाराम महाराज म्हणतात. पांडवांसाठी भगवान श्रीकृष्ण एका हाकेवर प्रकट होत होते, ते पांडवांच्या याच निर्मळ मनामुळे. संत रविदासही म्हणतात, मन चंगा तो कटवते मी गंगा. ऐकायचे ही संत रविदासांची गोष्ट. पुढच्या भागात नक्की ऐकू. नमस्कार.